कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा. सत्ताधारी विरोधकांमध्ये सोशल मीडियावरून आरोप प्रत्यारोप सुरू. आजची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता. पावसामुळे नांदेड शहरामध्ये गटारी तुंबल्या. डेंग्यू मलेरिया रोगाची लागण. शहरामध्ये पालिकेकडून धूळ फवारणीकडे दुर्लक्ष. नांदेड जिल्ह्यामधल्या मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. सततच्या बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव. पिकामध्ये घट होण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 70% पीक कर्जांचं वाटप. पुढील महिन्यामध्ये बँकांसमोर 30% पीक कर्जांचं वाटप करण्याचं आवाहन. साखर उद्योगाला दिलासा. केंद्र सरकारनं ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि बी आणि सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी उठवली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं दरामध्ये तिपटीनं वाढ. कोथिंबिरीनं किरकोळीमध्ये 100 गाठली. बारामतीला लिंबाला मिळाला प्रति किलो 92 रुपये भाव. तुटवड्यामुळे पावसाळ्यातही लिंबाचे भाव स्थिर. सातारा जिल्ह्यामधलं मन्याचीवाडी ठरलं राज्यामधलं पहिलं सौर ग्राम. मन्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीनं 100% सौर ऊर्जीकरण. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 75.96% नाथसागर जलाशयामध्ये. नाशिक विभागामधून पाण्याची मोठी आवक. दमदार पावसामुळे धुळे जिल्ह्यामधल्या प्रकल्पांमध्ये 71% पाणीसाठा. पाणी टंचाईचं सावट दूर. शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगावमध्ये गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणाचे 6 दरवाजे उघडले. गिरणा धरण 100% भरल्यानं पाण्याची चिंता मिटली. ट्रायल करण्यासाठी गेलेली बोट रत्नागिरीमधल्या पूर्णगड समुद्रामध्ये बुडाल्याची घटना. बोटीवरील 2 खलाशांचं कोस्टगार्डकडून रेस्क्यू. कोस्टगार्डनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं 2 खलाशांना वाचवलं. उत्तर पुणे जिल्ह्यामधील भामा नदीवरील काळूस गावच्या हद्दीमधील पुलाला तडे. जीव मुठीमध्ये धरून नागरिकांना पुलावरून करावा लागतोय प्रवास. पुणे शहरामधील लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं 1,500 बस त्वरित खरेदी कराव्यात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांचा आंदोलनाचा इशारा. पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती. पुणे गणेशोत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यामध्ये मोठी कारवाई. कोंढवा परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा. मोठा मुद्देमाल जप्त. परभणीच्या डासाळी परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्यानं उडवली नागरिकांची झोप. ड्रोनच्या गिरक्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा. स्थानिक गुन्हे शाखेची धाड. 5 ट्रॅक्टरसह वाळू उपसा करणाऱ्या क्रेनी जप्त. संभाजीनगरच्या देवळाई परिसरामध्ये गौण खनिजाचं अवैध उत्खनन. अप्पर तहसीलदाराच्या पथकाकडून तब्बल 11 वाहनं जप्त. जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली सुरू होतं अवैध उत्खनन. नागपुरात पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. पालिकेकडून 9 विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. 58 गणेश मूर्ती जप्त. गांधीबाग, आशीनगर आणि सतरंजीपुरा झोनमध्ये पालिकेची कारवाई. नाशिकच्या पवननगर परिसरामधल्या छेड काढणाऱ्या चौघांना आईसह मुलींनी चोप दिला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुणे शहरामध्ये खड्डे दुरुस्तीला वेग. पालिकेकडून 3 दिवसामध्ये 432 खड्डे बुजवले. पुणे पालिकेकडून गणेशखिंड रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती. खड्ड्यांमुळे नागरिकांची तारांबळ. महापालिकेच्या पथविभागानंच दुरुस्तीचं काम हाती घेतलं. ठाणे जिल्ह्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मलेरियाचे 653 तर डेंग्यूच्या 505 रुग्णांची नोंद. पुणे शहरामधील डेंग्यूबाधित रुग्णांनी 100 ओलांडली. चिकनगुनियाच्या रुग्णातही दिवसेंदिवस वाढ. 4 गर्भवती महिलांना झिकाची लागण. चोरीला गेलेले 5 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत. कराड पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त. मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुण्यामधल्या शिवणे इथे महाविकास आघाडीचं आंदोलन. महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत महायुती सरकार आणि ठेकेदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या जामनेरमध्ये मालवण इथल्या घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचं आंदोलन. घटनेमधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मालवण इथल्या घटनेच्या निषेधार्थ करमाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. सरकारचा करण्यात आला निषेध. नंदुरबारमध्ये देखील अजित पवार गटाचं मालवण दुर्घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. घटनेचा करण्यात आला निषेध. सारथी महाज्योतीचे संशोधक उमेदवार 100% शिष्यवृत्तीसाठी आग्रही. बाटप्रमाणे सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची 100% रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मुद्रांक शुल्क दरामध्ये कपात करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू. लवकरच अंतिम निर्णय होईल. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचे सूत्रवाच. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे 2 कार्यक्रम. मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचेही भूमिपूजन. पंतप्रधान मोदी बंगालवर बोलतील की बदलापूरवर ते बघू. मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा.
मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध. संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस. मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवाबाद. टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलेलं हेलिपॅड. आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार. मला तुरुंगामध्ये टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. मनोज जरांगे सुपारीबाज. शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात. जरांगेने उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नयेत. भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीमध्ये 10 आमदार आले तरी रासपचाच मुख्यमंत्री असेल. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं वक्तव्य. आज दिल्लीमध्ये शरद पवारांची सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. सरकारकडून गुंडांना वाय+ सिक्युरिटी. माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे. नाना पटोलेंची चंद्रकांत पाटलांच्या गुंड गजा मारणेसोबतच्या फोटोनंतर माहिती सरकारवर टीका. माहितीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेने निरोप द्यावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल. सांगली लोकसभेमधील ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद संपुष्टात. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये वाद थांबवण्याचा निर्णय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाली होती बैठक.